आमचा नवरा मिळाला तर 50,000 रुपये दिले नाही करोनामध्ये. हा. काय मग प्रॉब्लेम आहे सांगा. सरकारी पैसे होते ते घरचे पैसे देत होते खिच्यातले. खडकीचा जो रोड आहे ना तो सगळ्यात 3-3 लेअर झालेले आहेत तिथं. बर तिथल्या म्हणजे नगरसेवक ह्यांनी जे इथनं निवडून गेले त्यांनी ते बघितलं पाहिजे तिथं. ते कचराचा अर्ज दिले तरी अजून काय कचरा उचलले गेले नाही आणि जो तक्रार देतो त्यांनाच त्रास होते की का तक्रार दिली काय. आता हे बघा समोर समस्या आहे ती कचरा दिसतोय. ते कचऱ्याची समस्या भारी घराचं काम नाही झाला, एखादा घराची बिल्डिंग आखी झुंडी पडली, तेव्हा तुम्ही बघायला येणार का नगरसेवकांनी आणि आमदारनी खासदारनी? हा, नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. रोकठोक न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण भोपोडी पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8मध्ये आहे. नक्की या ठिकाणी जनतेच्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत आणि सध्या जर पाहिलं गेलं तर आहे ना महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहे. नक्की नगरसेवकाकडून जनतेला काय हवं आहे या संदर्भात आपण रोकठोक चर्चा इथल्या नागरिकांशी करणार आहे. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं राजेश सुंदरम पिल्ले. इथलेच का प्रॉपर? प्रॉपर बोपोडी. बोपोडी नाईकचाल बोपोडी 20 प्रभाग क्रमांक 8. काय इथल्या नागरिकांच्या समस्या काय, ती अडचण? असं आहे की काय आम्हाला अडचण आली, आम्ही तक्रार दिली नगरचं. तिकडे आहे, इकडे इकडे. हा बोला बोला. समजा जर आम्ही अर्ज दिले कॉर्पोरेशनला, ते काय काय विरोध पार्टीचे लोक काम करू देत नाही, टाळाटाळ करतात. उदाहरण की हे समोर कचरा आहे, ते कचराचा अर्ज दिले तरी अजून काय कचरा उचलले गेले नाही आणि जो तक्रार देतो त्यांनाच त्रास होते की का तक्रार दिली काय. बर पोलीस चौकीत बी तेच प्रॉब्लेम आहे, बर. कॉर्पोरेशन मध्ये बी ते. प्रभाग क्रमांक 8 मधले आधीचे नगरसेवक कोण होते इथं? पहिलेचे प्रकाश डोरे होते, माझे नगरसेवक. त्यांचं काम कसं होतं? ते सत्तेवर असताना बरोबर होत होतो, पण आता ते सत्तेवर नाही. आता कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये समजेल कोण नगरसेवक होतो कोण नाही. काय सध्या त्याच्यावर इथनं depend आहे. सध्या प्रभाग क्रमांक 8 मधून कुणाची चर्चा सुरू आहे? आता BJPचे सध्याला फॉर्ममध्ये. बीजेपी फॉर्म मध्ये? हां, कसं काय बीजेपी फॉर्म मध्ये? पब्लिकचं लोक कसं BJP म्हणलं मोदीचं तोंडाकडे बघून वोट देतात, मोदीचं काम त्यांना आवडतं. पक्ष महत्वाचा का उमेदवार महत्वाचा? जे ते जे लिडरशिप आहे तो महत्वाचे. जसं उदाहरण नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? तो काम करणारा पाहिजे. काम लोकांचं करणार. कुठल्याही अडचण असू, काय काय कामं करायला पाहिजे असं वाटतं? कॉर्पोरेशनचं अडचण असेल, गल्लीतल्या घरचं घरमालक त्रास देतो, किंवा भाड्याचं प्रॉब्लेम आहे, किंवा पाणीचं प्रॉब्लेम आहे, लाईटचं प्रॉब्लेम आहे, किंवा अर्ज दिले कॉर्पोरेशन तर कारवाई होत नाही, भांडणं बिडणं झाली, पोलीस चौकीत गेले, ते पॉलिटिक्स प्रेशर येतंय. किंवा आमच्या इथं पार्टीचं प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणकोणती कामं झाली पाहिजेत की बाबा आजूपर्यंत झालेली नाही? सध्याला CCTV नाही आहे, गुन्हेगार वाढलेले, ते CCTV बसवलं पाहिजे, त्याचा कॅमेरा पोलीसकडे पाहिजे आणि ते लोकांनी त्याचं व्हेरीफाईड करायला पाहिजे, इन्स्पेक्शन करायला पाहिजे, असं माझं म्हणणं. तर याच्या पुढे ते व्हायला पाहिजे CCTV. बर बर. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आपलं? कांबळे BN कांबळे. इथलेच प्रॉपर. काय एकंदरीत अडचणी काय, ती समस्या काय ती? आता हे बघा समोर समस्या आहे ती कचरा दिसतोय. ते कचऱ्याची समस्या भारी बाकी बाय पूर्वी पाणी कमी दाबाने यायचं, आता पाणी व्यवस्थित येते. पाणी येतंय. हा पाणी येते. घ्या बघा तिकडे पाणी येत नाही म्हणते ती, तुम्ही येत भाग पलीकडे हा. आमच्या ह्या भागात म्हणजे प्रभाग क्रमांक 8 मध्ये सगळीकडे पाणी येतंय का? नाही नाही हा नाही हा. तसं नाही. कमी दाबाने पाणी काय नाव येतं. आपलं? अगरवाल, मदन अगरवाल. बर. काय समस्या काय आहेत, अडचणी? समस्या काय, खडकीचा जो रोड आहे ना तो सगळ्यात 3-3 लेअर झालेले आहेत तिथं. बर. तिथल्या म्हणजे नगरसेवक ह्यांनी जे इथनं निवडून गेले त्यांनी ते बघितलं पाहिजे तिथं. नदीचे बघा, नदीमध्ये सगळं प्रदूषित घाण वगैरे लोक टाकतात तिथं, सगळं घाण खूप आहे. घाण खूप आहे. सध्या या ठिकाणी भोपोडीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये आधीचे नगरसेवक कोण होते? इथे हे छाडजे साहेब होते याच्या अगोदर, आणि नंतर ते ढोरे होते. काय काम त्यांनी केले का? केलेली आहेत, आता त्यांनी त्यांच्या परीने कामं केलेली आहेत. काय सध्या चर्चा प्रभाग क्रमांक 8 मध्ये चर्चा कोणाची चालू आहे, कशाची चर्चा चालू आहे? आता असं तर कोणाचं सांगू नाही शकत आपण. आताच तर म्हणलं काकांनी भाजपची चर्चा चालू आहे. हा, खरं आहे का? ऐकण्यात आहे असं, ऐकण्यात ऐकण्यात येतंय. आहे, हा, ऐकण्यात आहे असं. आता महानगरपालिकेची निवडणुका जवळ आलेली आहे. काय नगरसेवकाकडून काय अपेक्षित आहे, काय कोणती कामं केली? सर्वसामान्यांचे छोटे छोटे प्रश्न सोडवावे, जसं की नुसतं गटर बांधून काहीच होणार नाही. सूर्यघरची योजना आहे मोदींची, त्याच्यासाठी जर काय करता आलं असेल प्रत्येक नागरिकांसाठी तर ते करावं. ते
ते सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. लाईट बिल 20-20 दिवसाला लाईट बिल येतो. सर्वसामान्य किती भरणार ना तो लाईट बिल. बर मग तसं काही करता आलं ना तर त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे मला. बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? आयाज शेख. शेख इथलेच का हो प्रॉपर? प्रॉपर प्रभाग क्रमांक 8. 8 मध्ये. काय एकंदरीत समस्या काय ती, अडचणी काय ती? नाही, फक्त कचरा आणि रस्त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि पार्किंगचा आहे. दुसरं काहीच विषय नाही. रस्ता, कचरा आणि पार्किंग. हा. अजून काय समस्या आहे ती? दुसरं काहीच नाही. सगळं व्यवस्थित पाणी आहे. पाणी वगैरे येतो टाइम टेबलला. पाणी येत नाही म्हणले आताच तुम्ही. पाणी येतंय ना? पाण्याचा कसा विषय आहे माहिती आहे का? पाणी फक्त 8-9 वाजेपर्यंत असतो. त्याच्यानंतर पाणी अद्याप भेटत नाही आम्हाला. बरं. नमस्कार आजी. काय ना नाव काय आपलं? सुनीता आसवार. काय अडचणी काय आहे ती, समस्या काय ती, महिलांची अडचणी काय आहे ती? महिलांच्या अडचणी काय नाही. आमच्या एरियामध्ये निवडणूक झाल्यापासून चेंबरच नाही. सगळं पाणी चेंबरचं वर येतं. निवडणूक झाल्यापासून चेंबरच नाही. नाहीच बनवले. 5 वर्ष होऊन गेले. मग काय तुम्ही तक्रार ती दिली का नाही, अर्ज बिर्ज केला? तक्रारी भरपूर दिल्या वाडा ऑफिसला, हा, पण आमच्या इकडे कामच होत नाही. कामच झाले नाही ते. अजून काय समस्या आहेत? पाणी ती व्यवस्थित आहे का? पाणी कमी दाबाने येतं. हा? कमी दाबाने येतं. हं. किती येतं अंदाजे? वापरण्या इतकं येतं का? वापरण्या इतकं येतं का? हा, येतं. वापरणे इतकं येतं. सकाळी फक्त 8:30 पर्यंत पाणी येतं. अजून काय समस्या आहेत? महिलांची काय समस्या अडचणी आहेत? महिलांचे काही नाही. आम्हाला लाडकी बहीण योजना येते का तुम्हाला? आता भरपूर दिवस झाले नाही आली. हा? लाडकी बहीण योजना आली नाही. पहिली आली हं. ती मिळालीच नाही. 4 महिने. बर, सरकारच्या कोणकोणत्या योजनेचा लाभ घेताय तुम्ही? मी एक पण नाही होईल. आणि लाडकी बहीण आली होती म्हणला तुम्ही आधी. आली होती ना, मग भेटली ना. मग आता कुठे गेली? पहिले सुरुवातीला 4 महिन्याची नाही भेटली, नंतर भेटली आणि नंतर आता 2 महिने नाही. नदी प्रदूषण हा. हे समोरच्या अडचणी तुमच्या समोरच आहे की गेले कित्येक वर्ष झाले. उंदरं येतात हे असल्यामुळे उंदरं सगळी इथे येतात. अहो पण तुम्ही सांगितलं नाही का अडचणी, ते सांगितलं का तुमच्या नगरसेवकांना ते? कोणाला नाही सांगितलं, कोण आलंच नाही. तुम्ही कसे आता विचारायला आले? तसे कुणी आम्हाला आलंच नाही विचारायला. काय सांगणार आम्ही? आता हा प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणकोणती कामं व्हायला पाहिजे? अहो, आम्हाला काय कसं कामाचे जे काम प्रश्न हे आमचा कचरा निघाला, बस आमचे कपडे सगळं फाडायला लागले उंदरे मोठे मोठे येऊन. हा. बाकी आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये. कोणी येऊन दे, कोणी जाऊन दे. आम्हाला काय हा. काय करून द्यायचं आम्हाला? आम्हाला काय करून द्यायचं? आपण तुमची सेवा करण्यासाठी, तुमचे आमची काय सेवा प्रश्न करायचं? सोडवण्यासाठी नगरसेवक निवडून देत आहे. आमचा नवरा मिळाला तर 50,000 रुपये दिले नाही करोनामध्ये. हा. काय मग प्रॉब्लेम आहे सांगा? काय प्रॉब्लेम सांगायचा? बर. तुम्ही सांगा काय प्रॉब्लेम सांगायचं? तुम्ही अशा वेळेला तुम्ही पडत नाही, दुःखाला सहभागी नाहीये, तर उपयोग काय? बर. काय प्रॉब्लेम सांगायचं? कुणाला सांगायचं? सांगा तुम्ही, कुणाला सांगायचं? अवघड आहे म्हणायचं. आहे की नाही आवड समस्या? तुम्ही दुःखात सहभागी नाही आमच्या, उपयोग का नाही? करोना काळात 5 वर्ष झाले, 50,000 रुपये देऊ शकत नाही. सरकारी पैसे होते ते, घरचे पैसे देत होते खिच्यातले. सरकारकडून 50,000 रुपये देतो. सरकारी सगळ्यात आलता असं, कुणाचे वारले करोनामध्ये त्यांना 50,000 रुपये द्यायचं असं आलं होतं. मग तुम्हाला भेटले नाही का? भेटले, सगळ्यांना भेटले आम्हाला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? ज्ञानोबा जयवंत शेवाळे. किती वय किती आहे आता सध्या? 68. 68 वय आहे. 68. काही एकंदरीत तुमचं भोपोडीमध्ये समस्या काय आहे, अडचणी काय आहेत? समस्या तसं तर म्हणजे व्यवस्थित समजा आता आतापर्यंत समजा व्यवस्थित आहे. बर. रोड व्यवस्थित आहे, पाणी बिणी समजा व्यवस्थित, लाईटी विटी समजा व्यवस्थित आहे. म्हणजे तसं समस्या म्हणजे काही राहिले नाही आहे. बर. म्हणजे असं कुणाला दोष बी देता येत नाही बाबा ह्याने एक ते केलं नाही, हे केलं नाही, असं नाही. समजा व्यवस्थित आहे. हां. फक्त खालची जे कचरकुंडीचा तेवढा प्रश्न आहे की ते लोक उघड्या कचरा टाकतात. बाकी काही म्हणजे समजा व्यवस्थित आहे. त्यातून नवीन मंदिर झालं ना, हां. तिथे तेवढे लोक कचरा उघड्या टाकतात. मी पुरुषोत्तम तुकाराम बैरट, बोपोडी गाव, दत्त मंदिराच्या जवळ राहणार. प्रभाग क्रमांक 8. 8. इथल्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत? समस्या आहे ना, पूर्वीपेक्षा एवढ्या सुधारलेल्या आहेत हां. की खरोखरी की जरा बरं वाटतं. बरं फर्स्ट वाटतं. नाही खरोखरी हां. म्हणजे आता काम करायचे कुणी आहे ना काय कुठली इकडे गोष्ट बघा. ठेवली नाही. हां. हां. ज्यांनी त्यांनी ज्याच्या परीने हां. सगळा काय जो काय निधी असेल तो असेल जो असेल हां. त्यांनी सर्वांनी आपलं काम केले. गोरगरिबांनी येणे देवळं बांधली, हे केलं ते केलं, स्वतःच्या कष्टातनं सगळं केलंय. सर्वांनी मदत केलेली आहे, सरकारने बी मदत केलेली आहे. असं आम्ही जाणून बुजून बोलणार नाही. फक्त पाण्याचा काय प्रश्न आहे, आणखी 1 तास पाणी वाढवून द्या. महानगरपालिकेची निवडणुका जवळ आलेल्या आहेत. नगरसेवक कसा असला पाहिजे? नगरसेवक नाही, जो तो आपापल्या पद्धतीने काम करत नाही. नगरसेवक कसा असला पाहिजे? कसा म्हणजे काय सारखंच बामणासारखा नाही पाहिजे ना.
बरोबर आहे का नाही? हे कसं हा स्लॅम एरिया आहे, झोपडपट्टी एरिया 70% ह्या गावाला वेढलेला आहे. बर बरोबर आहे काय? म्हणजे प्रत्येक गोष्टीला नगरसेवक जाऊ नाही शकत. त्याला बी अडचणी दे, घर आहे, सगळे लग्न हे सगळे समारंभ, त्याचा कॉर्पोरेशनला जाणं येणं सगळ्याच गोष्टी आहेत. निवडून कशाला द्यायचं त्याला? ते तेच तसं करत नाही बसायचं. नाही 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 नाही. तसं नाही. मग तुमची कॉर्पोरेशनची कामं कोण करणार? कॉर्पोरेशनचे तुम्हाला जे आयुक्तापर्यंत तर आहे ना, नगरसेवकांनी कोणकोणती कामं केली पाहिजे? नगरसेवकांनी काय नाही देखरेख ठेवली पाहिजे, अधिकाऱ्यांना आहे ना बोललं पाहिजे. हां बस, कागदोपत्री जी कामं आहे ते त्यांना जाऊन करायला लागतात. बरोबर ना? मी आमच्या नगरसेवकांचा आहे ना, मी PA होतो. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. किती आहे ना सँक्शन होतं, काय काय होतं, काय काय सगळ्या गोष्टी. नगरसेवकांची तुम्ही PA होता? हो, कोण नगरसेवक? आमचं श्रीकांत पाटील होते. बर कधी? आता आहे ना 15 वर्षापूर्वी. 15 वर्ष. आजकाल कसं आहे, परिस्थिती लय बेकार आहे. गरिबांना कुणी पण मदत करावं ना, कुणाला आईबाप नाही. आज अनाथ आश्रममध्ये कुणाकुणाचे आई वडील वारलेले लहानपणामध्ये, तर त्यांच्यापाशी कोण नाही बघत. बघायला पाहिजे ना. आजकाल एवढी फी आहे, एवढी लहान लहान पोरं आहे, परिस्थिती लय बेकार आहे. हे लक्ष देत नाही. निवडून आल्यावरच तवा येतात घरात, तवाच विचार करतात, पण अशी गरीब लोकांना विचारत नाही कोणी. ही परिस्थिती लय बेकार आहे. असं आहे, सगळ्यांना बघायला पाहिजे ना. आणि अख्खा घर पडायला लागला तरी कुणी बघायला येत नाही. कोण बघायला यायला पाहिजे? यायला पाहिजे ना, कॉर्पोरेटर यायला पाहिजे, आमदार यायला पाहिजे, खासदार यायला पाहिजे. पण फक्त एवढं आमदारला या खासदारला आम्ही निवडून द्यायला पाहिजे का? बर हा मग पण घर यायला पाहिजे ना. अख्खा घर पाणीमध्ये पावसाळ्यामध्ये पडतं का? अख्खा 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 काय? अख्खा अख्खा म्हणजे अख्खा बोबडीमध्ये आहे ना. हां. कुणाचे घर पडायला लागले, कुणाचे हे पडायला लागले. आमच्या बोबडीमध्ये 21-22 घरचे तिथे नाईकचालमध्ये. कुणी बघायला आलं का? नाही आला. मग आता एखादं मयत बिल्डिंग पडायला पाहिजे का? तवा यायला पाहिजे का? बर ना मग या ना, या. काय अपेक्षा काय आहेत? नगरसेवकांनी काय कोणकोणती कामं केली पाहिजे? कुणीच नाही करत. कुणी काय करत काय नाही. कामं केली? आता निवडणुका जवळ आली माहिती आहे का तुम्हाला? मला सगळं माहिती कोणती आहे. निवडणुका जवळ आली? कॉर्पोरेशनचे. कॉर्पोरेशन. हा मग मला माहिती काय आहे कुणाला निवडून द्यायचं असतं याच्यामध्ये? ना. निवडून कुणाला देणार? घराचं कुणी काम करत नाही, कुणाला निवडून द्यायचा? अहो कुणाला निवडून द्यायचा हा विषय वेगळा. नगरसेवकाला तुम्ही निवडून देताय. नगरसेवकांनी कोणकोणती कामं केली पाहिजेत? बघा दादा, मी तुम्हाला एकदम फर्स्ट सांगतो. फर्स्ट एकदम घराचं काम नाही झाला, एखादा घराची बिल्डिंग आखी झुंडी पडली, तेव्हा तुम्ही बघायला येणार का? नगरसेवकाने आणि आमदारने खासदारने. हा मग तवा यायला पाहिजे का? याच्या आधी या ना तुम्ही.